मनोज जरांगे यांची प्रकृती खालावलेली आहे। डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येते तर जरांगे पुन्हा एकदा सलाईनवर आहेत। काल बीड दौऱ्यावरती गेल्यापासून अस्वस्थ वाटत असल्याचं जरांगेंनी सांगितलंय। आपण पाहतोय की आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावलेली आहे। डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आलेली आहे। जरांगे पुन्हा एकदा सलाईनवर आहेत। तर काल बीड दौऱ्यावरती गेल्यापासून त्यांना अस्वस्थ वाटायला सुरुवात झाल्याचं खुद्द जरांगेंनीच सांगितलं होतं। त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। तर मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा एकदा कृष्णा खिंडे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। कृष्णा, मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याचं वृत्त आहे, काय नेमकं होत आहे? काल बीडला त्यांनी जो दौरा केला तेव्हापासूनच त्यांना अस्वस्थ वाटत होतं आणि थोडंसं कमरेचं दुखणं वाढलेलं होतं आणि त्यांना आजही थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलेलं होतं। त्यानंतर डॉक्टरांनी या सगळ्या नंतर ECG आणि इकोटुडी या ज्या चाचण्या आहेत त्या केलेल्या आहेत। डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की घाबरून जाण्याचं काही कारण नाही। ऍसिडिटी त्यांची वाढल्यामुळे कदाचित त्यांना अस्वस्थ वाटू शकत असेल, मात्र तपासणी केल्यानंतर डॉक्टर त्या तब्येतीविषयी सगळी माहिती देतील। आता त्यांच्या तपासण्या या ठिकाणी सुरू आहेत आणि डॉक्टर या सगळ्या संदर्भात थोड्या वेळात स्पष्टता करतील की त्यांना नेमक्या कशामुळे त्रास त्यांचा वाढलाय। मात्र त्यांचं म्हणणं आहे की थोडं अस्वस्थ वाटत आहे आणि प्रवासामुळे त्यांना दगदग झाल्यामुळे अस्वस्थ वाटत असल्याचं त्यांनी कालच या ठिकाणी बोलत होते। नक्कीच, धन्यवाद कृष्णा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मनोज जरांगे यांची प्रकृती खालावलेली आहे, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। त्यांना पुन्हा एकदा सलाईनवर ठेवण्यात आलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।